आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 16 मार्च रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येत असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांच्यात अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कार्यकाळ संपत असल्याने ती जागा पुन्हा आपल्या पक्षाकडेच ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। तर दुसरीकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही या जागेवर दावा करते। मात्र काँग्रेसने राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी ही जागा मिळावी अशी भूमिका घेतली आहे। राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी किमान 10% म्हणजे 25 सदस्य आवश्यक असतात। सध्या काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत। मात्र यावर्षी 72 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांनंतर हे संख्याबळ कमी होण्याची भीती काँग्रेसला आहे। विशेषतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपत असल्याने त्यांचे पद वाचवण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची ठरते। तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ही जागा काँग्रेसला देण्याची विनंती केली आहे। त्या बदल्यात विधान परिषदेची रिक्त होणारी जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने मांडला आहे। राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी मजबूत ठेवणं आणि राज्यात महाविकास आघाडी टिकवणं हा काँग्रेसचा दावा आहे। आता या जागेवर अंतिम निर्णय काय होतो आणि महाविकास आघाडीत कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी महायुतीने सर्वानुमते एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यानुसार मुंबईतील घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। हा निर्णय मुंबईकरांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे। यापूर्वी 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत लागू होती। मात्र आता ही मर्यादा वाढल्यामुळे अधिक घरधारकांना कर सवलत मिळणार आहे। महापालिकेच्या अंदाजानुसार या नव्या सवलतीमुळे पालिकेला सुमारे 700 कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागणार आहे। विशेष म्हणजे मुंबईतील झोपडपट्टी व चाळींच्या मध्यमवर्गीय कुटुंबियांना सदनिकांचे मालमत्ता कर भरणं आर्थिकदृष्ट्या परवडत नसतं। त्यामुळे 700 चौरस फुटांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेऊन महापालिका नागरिकांना त्यांच्या मूळ स्थानी राहता यावं असा प्रयत्न करत आहे। हा प्रस्ताव आता पुढील प्रशासकीय प्रक्रियेसाठी विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे। त्यानंतर विधी कायदे विभागाकडे जाईल। सर्व कायदेशीर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तो महापालिका आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाईल। आयुक्तांची सही झाल्यानंतर अधिकृत परिपत्रक काढण्यात येईल आणि 500 ते 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत लागू होईल। हा निर्णय मुंबईतील हजारो कुटुंबांना थेट आर्थिक दिलासा देईल आणि नागरिकांसाठी मोठं गिफ्ट ठरणार आहे। इराणने सौदी अरेबियातील सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोच्या रास तनुरा रिफायनरीवर ड्रोन हल्ला केलाय। या हल्ल्यानंतर रिफायनरी तात्पुरती बंद करण्यात आली असून सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने आधीच 2 ड्रोन पाडल्याचं जाहीर केलंय। हल्ल्यामुळे रिफायनरीला आग लागली आणि जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती सुमारे 9.32% वाढल्या। आरामको ही जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक असून तिचे मुख्यालय तेहरानमध्ये आहे। कंपनी कच्चे तेल, शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स आणि नैसर्गिक वायूमध्ये सक्रिय आहे। 2019 मध्ये तिचा IPO इतिहासातील सर्वात मोठा मानला जातो। सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था या कंपनीच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। याच काळात इराणमध्ये मध्य पूर्वेतील कमीत कमी 6 अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला। या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला असून कुवेतमध्ये काही अमेरिकन लष्करी विमानं कोसळली, पण सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत। अमेरिकी लष्कर घटनास्थळी चौकशीसह आवश्यक पावलं उचलत आहेत। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिका, इराण, इस्रायल संघर्षाचे गंभीर परिणाम दिसू लागलेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। सध्या जळगाव जिल्ह्यातून दररोज सुमारे 12 कंटेनर केळी आखाती देशांकडे पाठवली जात होती। रमजान महिन्यात या देशांमध्ये केळी व इतर फळांना मोठी मागणी असते। मात्र वाढत्या तणावामुळे निर्यात थांबल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। युद्धापूर्वी केळीचा दर सुमारे 2500 रुपये प्रति क्विंटल होता। तो आता घसरून 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आला आहे। निर्यात बंद आणि दरघट यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत असून केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी करत आहेत। अमेरिका, इस्रायल, इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येतोय। त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झालाय। सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी वाढल्याने दरात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे। IBJ
यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार शुक्रवारीच्या तुलनेत सोमवारी सोन्याच्या किमतीत तब्बल 7,372 रुपयांची वाढ झाली असून 1,66,469 रुपयांवर पोहोचलंय। यापूर्वी 29 जानेवारी रोजी सोन्याने 1,76,121 रुपयांचा उच्चांक गाठला होता। त्या तुलनेत सध्या सोनं 9,652 रुपयांनी स्वस्त आहे। संजू सॅमसनने चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिल्यानंतर मैदानावर हेल्मेट फेकत आगळं-वेगळं सेलिब्रेशन केले। त्याच्या या कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून त्याच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। आयसीसीच्या आचारसंहितेनुसार मैदानावर बॅट, हेल्मेट किंवा इतर साहित्य फेकणं हे अयोग्य वर्तन समजलं जाऊ शकतं। अशा प्रकारामुळे मैदानावरील इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो। नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित खेळाडूंवर दंड, डिमेरिट पॉइंट्स किंवा गंभीर प्रकरणात निलंबनाची कारवाई होऊ शकते। त्यामुळे संजूचे हे सेलिब्रेशन त्याला महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र अंतिम निर्णय सामना अधिकाऱ्यांच्या अहवालावर अवलंबून असेल। दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सामन्यानंतर संजू सॅमसनचे कौतुक केलं। संजू हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे। त्याने T20 क्रिकेटमध्ये 3 शतकं झळकावली आहेत। आम्हाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे। मोठ्या सामन्यात तो नेहमीच संघासाठी उभा राहतो, असं गंभीर यांनी सांगितलं आहे। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नवीन बातमी बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।